ई पाहणीमध्ये 36% पिकांची नोंद झाली। पीक नोंदणी न झाल्यास नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये यासाठी ई पीक पाहणी महत्त्वाची ठरते। आणि काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली। राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या अपडेट करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत द्यावी अशी मागणी केली आहे। 2 आठवड्यांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने हे पत्र लिहिलं असून त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाचा मात्र अजूनही प्रतिसाद नाही। 15 ऑक्टोबरपर्यंत नव्या मतदारांची नोंदणी करू द्या आणि नावं वगळू द्या अशी ही मागणी आहे। राज्य निवडणूक आयोग 1 जुलै 2025 पर्यंत अपडेट केलेल्या मतदार याद्या वापरणार आहे, पण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं ही मुदत 7 नोव्हेंबर ठेवावी अशी मागणी केली होती। त्यासाठी 14 आणि 15 ऑक्टोबरला शिष्टमंडळानं आयोगाची भेटही घेतली होती। मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार नावं असल्याचा आरोपही त्यावेळी केला होता। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं दुबार नावं वगळण्याचे सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेशही दिले। मतदार यादीतील संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत। दुबार मतदारांच्या तक्रारी महाविकास आघाडी आणि मनसे शिष्टमंडळानं समोर आणल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष खबरदारी आणि सूचना जारी करण्यात आल्या। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार नावांची तपासणी करून योग्य ती दक्षता घेतली जाईल। दुबार मतदारांबाबत स्थानिकरित्या तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तीची आहे या संदर्भात तपासणी आणि खात्री केली जाईल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर